मी शामराव भिकाजी जवंजाळ, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना राज्याध्यक्ष। सोलापूर जिल्हा परिषदमध्ये पूर्णपणे अंदागोंदी कारभार चालू असून या जिल्हा परिषदमध्ये मागासवर्गीय कर्मचारी असेल किंवा शिक्षक असेल त्याच्यावर मात्र कुठल्याही प्रकारे चौकशी न करता तात्काळ कारवाई केली जाते। परंतु अक्कलकोट तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आरबळे साहेब यांनी 25 ते 30 बदल्या करून लाखो रुपये उकळलेले आहेत आणि कुठल्याही शासनाची परवानगी न घेता त्या पद्धतीनं बदल्या केलेल्या आहेत। महंतेश कट्टीमणी सर आमच्या संघटनेचे तालुका अध्यक्ष यांनी त्यांच्या विरोधात आवाज उठवला म्हणून कुठल्याही प्रकारे त्यांची चौकशी न करता 2च दिवसात सीओचे अधिकार घेऊन अक्कलकोटचे BDO गट शिक्षणाधिकारी यांनी मनमानी केलेले आहे। त्याच्या विरोधात संघटनेच्या वतीनं आंदोलन केलेलं आहे आणि महंतेश कट्टीमणीला चौकशी न करता निलंबित केले आहे। परंतु गट शिक्षणाधिकारी आरबळे हे चौकशीमध्ये निष्पन्न होऊन सुद्धा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची चौकशीचा ठपका न ठेवता त्यांना हे प्रशासन कुणाच्या तरी वरधास्तामुळे त्यांना पाठीशी घालून त्यांच्यावर कारवाई न करता महंतेश कट्टीमणी गेले 8 महिने झालं त्यांच्यावर निलंबन होऊन सुद्धा शासनाचा निर्णय काय 90 अक्कलकोट तालुक्याचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी श्री प्रशांत आरबळे साहेब यांनी गेल्या वर्षी मनमानी कारभार करून विभागीय आयुक्तांचे अधिकार वापरून 25 बदल्या केले होते। त्या विरोधात मागासवर्गीय संघटनेचे अध्यक्ष म्हणून मी माझे राज्याध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी शिवसाहेबांना निवेदन दिलो, तक्रार दिल्यानंतर त्याचा चौकशी सुरू म्हणजे डिसेंबरमध्ये केले चौकशी 26 डिसेंबरला। त्याच्यानंतर 16 जानेवारी 2025ला त्याचा चौकशीचा अहवाल शिवसाहेबाकडे सादर केले। तेव्हापासून आतापर्यंत कमीत कमी 1.5 वर्ष होत आला त्या चौकशीचं वर कारवाई करायचं थांबवलेलं आहे। आता जाऊन विचारल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्याला विचारतोय फाईल कुठं आहे साहेब, शिक्षणाधिकारी साहेब म्हणतात फाईल शिवसाहेबाकडे आहे। आता जाऊन शिवसाहेबांना विचारलं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना, त्यांनी म्हणते माझ्याकडे फाईल नाही। ह्याचा अर्थ मला काय म्हणायचं आहे, ही असं का बोलतात, ही असं का बोलतात? एकाकडे फाईल नाही आणि ह्याला विचारलं माझ्याकडे पण नाही, फाईल गेलं कुठं? असं कारभार इथं जिल्हा परिषदेमध्ये चालू आहे आणि माझ्यावर कारवाई करण्यासाठी 6 जानेवारीला तक्रार आला 2025चा, 10 जानेवारीला कारवाई करतात 4 दिवसात आणि 18 महिने झालं अजूनही कारवाई होत नाही। ही ह्याच्यामुळं शिक्षणाचं खेळखंडोबा होत आहे, विद्यार्थी गुणवत्तापासून वंचित होत आहे। हे वरच्या अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे शिक्षक कंटाळून गेलेला आहे। ही अक्रोड तालुक्याचं तर शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी तर हद्दच पार केलेत। त्यांच्यावर कमीत कमी नाही म्हटलं तर एक 50 तर अक्रोड तालुक्यातून तक्रारच आहे, तरी काही कारवाई व्हायला तयार नाही। म्हणून मी आज शिवसाहेबांना भेटलो आहे आणि 25